इन्व्हेस्टमेंट बद्दल पण तुमचं खूप मी ऐकलंय. इन्व्हेस्टमेंट तुम्ही खूप सगळा विचार केलेला आहे. ऍक्च्युली कोण असं विचार करत नाही आज तरी की पुढचं प्लॅनिंग हे ते, पण जर आता आपण पाहिलं तर गोष्टी बदलत जातात काळानुसार. तर आता सोशल मीडिया जेवढा इम्पॅक्ट तुमचा होतोय सगळीकडे, काही वर्षांनी अजून होईल, तर पुढची प्लॅनिंग तुमची काय असेल? म्हणजे जर तुम्ही यू आर कम्फर्टेबल सांगण्यासाठी, तर काय असेल ती इन्व्हेस्टमेंटच्या हा? इन्व्हेस्ट तर आमचं नेहमी आम्ही सांगतो की तुम्ही भले आता आमची लाईफस्टाईल चेंज होत असेल, तुमची लाईफस्टाईल चेंज होत असेल, तर तुम्हाला माहिती आहे की मी केवढे पैसे कशासाठी काढले पाहिजेत. तर मग तुम्ही थोडे जास्त पैसे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला, जर तुमचा फ्लो जास्त असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटला जास्त ठेवून तुमचा फ्युचरचा नेहमी विचार केला पाहिजे, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे ना नेहमीच म्हणजे आता आपण लोन जरी घेतोय तरी पण मग असं काय काय असतं की इन्शुरन्स इम्पॉर्टंट आहे, टर्म प्लॅन इम्पॉर्टंट आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि असं इन्फॉर्मेशन आपल्याला सगळीकडे मिळतील. जर तुम्ही कोणत्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारलं तोही सांगेल, किंवा यूट्यूबवरती इतके व्हिडिओज आहेत तेही सांगतील, किंवा स्वतःहून इन्व्हेस्ट करायचं असेल तर भरपूर असे प्लॅटफॉर्म्स आहेत. मग गोल्ड एक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पण असं करू शकतात. सो कधीही ना असा नका विचार करू की इन्व्हेस्टमेंट उद्या करू. इन्व्हेस्टमेंट आज करा, म्हणजे उद्या तुम्ही नीट राहाल, म्हणजे टेन्शन फ्री राहाल. म्हणून मला असं वाटतं की इन्व्हेस्ट आता तर असं होतं ना की आधी असं व्हायचं की आमचं जॉबमध्ये थोडे पैसे जेवढे येतात त्याच्यातनं आम्ही थोडेसे साईडला काढायचं की एवढे करू. आता असं होतं की कॉन्टेंट क्रिएशनसाठी आम्हाला अजून पैसे टाकावे पण लागतात, की आता पुढची व्हिडिओ बनवायचे काय, तर मग चॅलेंजसाठी टाकावे लागतात. म्हणजे म्हणजे आता मला चॅलेंज काहीतरी- करतोय तर ओके, मग ओके. चॅलेंज मध्ये समजा 10,000चा चॅलेंज झाला तर स्वतःहून पण टाकावे लागतात. किंवा आता मी जर काही मेकअपचं करते तर मला परचेस करावे लागतात, रिव्ह्यू करायला की काय, मग पैसे जास्त जातात पण आहेत. पण आमचं एकच आहे, पैसे कितीही गेले, कितीही खर्च झाले, इन्व्हेस्टमेंट थांबायची नाही. आता ते कुठे इन्व्हेस्ट करायचं ते आम्ही असं कोणाला डायरेक्ट सांगत कारण नाही, की आम्ही पण आम्ही शिकलो. स्वतः एकदा बघून की मी कुठे म्हणजे करू ते शकतो, कसं काय नाही करू करायचं, शकत, त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट थांबवू नका. भले कमी तर कमी एखाद महिना, आता आमचं व्हेरिएबल आहे, आम्हाला माहित नाही आम्हाला या महिन्यात किती पैसे मिळणार आहेत नाही मिळणार आहेत, तर जेवढे आपल्याला माहिती आहे की एवढं काढून मी सेफ माझं इन्व्हेस्ट करून माझी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो तेवढे करा.